जय भारत. नमस्कार मित्र हो. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला पडतो आहे. खूप प्रसन्न वाटलं बरं का. रयत शिक्षण संस्थेचं हे गीत ऐकून म्हणजे किती अर्थपूर्ण आहे ओळी ओळीत. आणि हा खरोखर वटवृक्ष एवढा विशाल झाला आहे की त्याचा मोह अफाट नभालाही पडावा. तुमच्या या रयत शिक्षण संस्थेत मी हे दुसरं व्याख्यान देते आहे. यापूर्वी श्रीरामपूर महाविद्यालयात मी बोलले होते एका विषयावर आणि आता पुन्हा एक योग आलेला आहे. एक वर्तुळ पुन्हा पूर्ण होत आहे. फक्त एक असं आहे की आता आपण आभासी जगात भेटतो आहोत, प्रत्यक्ष नाही आहोत. त्या कोरोनाने बरंच काही आपल्या पुढे वाढून ठेवलं, बरंच काही आपली मनाची मानसिक तयारी केली आणि आपण अकल्पित अशा गोष्टी होत्या त्या गोष्टी आता घडता आहेत ज्या कधी मनी ध्यानी नव्हत्या. त्या कोरोनाने बरंच काही शिकवलं, बरेच धडे आपल्याला दिलेले आहेत आणि विचार करायला नव्याने प्रवृत्त केलेलं आहे. सगळ्यात आधी अण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर पुणे या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी मंच आयोजित या ऑनलाईन कार्यक्रमात बोलताना मला आनंद वाटतो आहे. कारण स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद या उक्तीस आपल्या कृतीची जोड देऊन हयातभर ज्यांनी समाज गरजू आणि परिघाबाहेरील रयतेच्या कल्याणाचे काम केले आणि रयतेच्याच नावाने रयत शिक्षण संस्था हे बीज लावले आणि आज त्याचा वटवृक्ष झाला आहे. कर्मवीरांना मनोभावे प्रणाम मी करते. आणि माझ्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी या अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर के.जी. कानडे सर नुकताच इतरांचे माईक म्यूट करता का, म्हणजे मध्ये आपल्याला अडचण येणार नाही. हा, माझा आवाज येतोय सगळ्यांना? येतोय मॅडम. ओके. तर या अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर के.जी. कानडे सर नुकतेच उपप्राचार्य पदाची धुरा ज्यांनी सांभाळली आहे ते आदरणीय भाऊसाहेब सांगळे सर इतिहास प्रमुख. यापूर्वी श्रीरामपूर महाविद्यालयात एक तळमळीची आणि उपक्रमशील प्राध्यापिका मला भेटली होती. ती या मंचर कॉलेजमध्ये आता आहे. ती आदरणीय प्राध्यापिका सीमा चव्हाण मॅडम आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या समन्वयक आणि धुरा त्यांच्या हातात आहे आणि नुकताच त्यांच्या नावापुढे डॉक्टर ही उपाधी लागली आहे. अर्थात त्यासाठी खूप मेहनत लागते. आयुष्यातली 4-5 वर्ष जाळून घ्यावी लागतात, संशोधन करावं लागतं. आणि अशा डॉक्टर वैशाली सुपेकर मॅडम यांचं अभिनंदन करते आणि सगळ्यांचे आभार मानते नामावलीतल्या. त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली. आजचा जो विषय आहे तो आहे आपला महिला सबलीकरण आणि व्यक्तिमत्व विकास. खरं तर मला ही खूप दुर्दैवाची गोष्ट वाटते की आज भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 70 वर्ष उलटून गेल्यानंतरही आपल्याला या प्रकारचे सेमिनार, परिषदा, संमेलनं घ्यावी लागतात. म्हणजे आजही महिला सक्षम नाहीये, सबल नाहीये आणि त्याची कारण मीमांसा केली पाहिजे. ती कारण मीमांसा करून फक्त थांबता कामा नये, तर त्याच्यावर उपाय शोधून काही त्याची अंमलबजावणी करता येते का. कारण बोलून उपयोग नाहीये, फक्त उक्तीला कृतीची जोड असली तरच त्याला काही महत्व प्राप्त होतं, मूल्य प्राप्त होतं. आपण नुसती चिकित्सा करायची, कारण मीमांसा करायची आणि त्या पलीकडे आपण जर क्रियाशील होत नसू, कृतीशील होत नसू, तर यावर आपल्याला अजून कितीतरी वर्ष संमेलनं, परिषदा, कॉन्फरन्स घ्याव्याच लागतील आणि फार चांगली गोष्ट नाहीये. तर हे दुर्दैव आहे आपलं, ही शोकांतिका आहे की आजही आपल्याला या गोष्टीवर कार्यक्रम घ्यावे लागत आहेत. म्हणजे मला वाटतं की तंत्रज्ञानाचं युग वाढतं आहे, कक्षा वाढता आहेत, त्याची व्याप्ती वाढते आहे आणि माणूस आतून अपडेट होतोय. ब्रँडेड कपडे वगैरे तो अद्ययावत होतोय, अपडेट होतोय, ब्रँडेड कपडे वगैरे वापरतोय, पण त्याचे विचार ब्रँडेड नाहीये. तो मेंटली अपडेट नाही होत आहे, तो बाह्यांगाने अपडेट होतोय आणि त्यामुळे हे अद्ययावत होणं अंतर्बाह्य असलं पाहिजे, पण ते होत नाहीये. म्हणून या विषयावर आजही आपल्याला चर्चा करावी लागते, बोलावं लागतंय, लेख लिहावे लागतायत, परिषदा घ्याव्या लागतात. उक्तीला कृतीची जोड असणारे कोण होते?
कर्मवीरांचं सुरुवातीलाच नाव घेतलं. जेव्हा कोणत्याही मंचावर बोलते तेव्हा ज्या सावित्री माईनं माझ्या पायात बळ दिलं आहे, माझ्या शब्दांना आधार दिली आहे, मला ऊर्जा दिली आहे, चेतना दिली आहे. अरे मुर्दार होतो नाही तर आपण. त्या सावित्रीबाईंचं आणि ज्योतिबांचं नाव घेतल्याशिवाय मला पुढे जाता येत नाही. कारण आपण ज्ञान मंदिरात बोलतो आहोत. इथे मला ऐकणारे सगळे माझे समव्यावसायिक एकाच देशातले मला वाटतं 39 इथे प्राध्यापक उपस्थित आहेत. आणि युट्यूबवरूनही आपल्याला अनेक जण यावेळेला ऐकत आणि पाहत असतील. तर सावित्रीबाई आणि ज्योतिबा उक्तीला कृतीची जोड कशी असावी तर ती अशी असावी. आणि म्हणून सुरुवातीलाच सावित्रीबाईंना माझ्या एका कवितेतून अभिवादन मी करेन. कारण इथे आपल्याला आता जे करावं लागणार आहे प्रतिमा पूजन ते प्रतिकात्मक असणार आहे. तर सावित्रीबाईंना अभिवादन करताना माझ्या एका कवितेतून मी म्हणेन की सावित्री तू होतीस म्हणून, सावित्री तू होतीस म्हणूनच स्त्रीची चूल आणि मूल ही चौकट मोडली. सावित्री तू होतीस म्हणूनच, सावित्री तू होतीस म्हणूनच प्रथांची ही प्रेत तू जमिनीत गाडलीस. सावित्री तू होतीस म्हणूनच, सावित्री तू होतीस म्हणूनच स्त्रीनं प्रत्येक लढाई आजपर्यंत जिंकली. सावित्री तू होतीस म्हणूनच, सावित्री तू होतीस म्हणूनच शिक्षणाची दारं खुली झाली. अनाज दगडांची ही फुलं झाली, अनाज दगडांची ही फुलं झाली. सावित्री किती अण काय, सावित्री किती अण काय ती रूप वर्णावी तुझी. तू अशी अनंतात पण हृदयांतरी प्रतिमा तुझी. सावित्री तू दिसतेस मला, सावित्री तू दिसतेस मला माझ्या मनाच्या नभात. सावित्री तू भासतेस मला एक मंगल प्रभात. तूच दामिनी, तूच दामिनी, तूच मानिनी, तूच दामिनी, तूच स्वामिनी, तूच कांतान, तूच मानिनी. माऊली तूच पण कधी वाढली, माऊली तूच पण कधी वाढली. पारतंत्र्यातील स्वातंत्र्यवादिनी, पारतंत्र्यातील स्वातंत्र्यवादिनी. मनोभावे सावित्रीबाईंना वंदन करते आणि माझ्या आजच्या विषयाला सुरुवात करते आहे. खरं तर हे दोनही विषय आपल्याला भिन्न वाटतील. व्याप्ती दोघांचीही खूप आहे. व्यक्तिमत्व विकासावर तर खूप बोलता येईल. मानसशास्त्राचे प्राध्यापक इथे असतील तर त्यांच्या लक्षात ही गोष्ट येईल की हा खूप व्यापक असा विषय आहे. वरकरणी हे दोन विषय भिन्न वाटत असले तरी त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. महिला सबलीकरण केव्हा होईल, इथल्या प्रत्येक नागरिकाचा प्रत्येक व्यक्तीचा अंतर्बाह्य व्यक्तिमत्व विकास होईल. आणि त्यातली एक गोष्ट आहे महिलांचा आदर, सन्मान, एक मानव, एक व्यक्ती म्हणून तिला वागणूक दिली जाईल तेव्हा. हाही व्यक्तिमत्व विकासाचाच भाग आहे ना. तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे. मला वाटतं इथली मानसिकता जी आहे ना ती पितृसत्ताक मानसिकता आहे, पुरुष प्रधान मानसिकता आहे. पुरुषी वृत्तीविषयी मी बोलते इथं, गैरसमज करून घेऊ नका. इथे माझे प्राध्यापक बांधव असणार आहेत. पुरुषी वृत्ती विरोधात आपण बोलतो आहोत, पुरुषांविरोधात बोलत नाही आहोत. कारण हे तर स्पष्ट आहे, हे क्लिअर आहे काय की पुरुषांविरोधात बोलणं म्हणजे महिला सबलीकरण नसतं. काही लोकांचे बरेच गैरसमज आहे की तावातावाने आवेशाने पुरुषांविरोधात बोलणं म्हणजे महिला सबलीकरण नाही. आपल्याकडे खूप चुकीच्या संकल्पना रुजत आहेत. अजिबात नाही. मग ही पुरुषी वृत्ती फक्त पुरुषांमध्येच असते का हो? अजिबात नाही, ती स्त्रियांमध्येही असते. कोणती? म्हणजे मी बोलते पितृसत्ताक आणि पुरुष वर्चस्ववादी जी वृत्ती आहे त्या बाबत, पुरुष सत्ताक पद्धतीबाबत. ही समाज या गोष्टीचा वाहक आहे. कैक वर्षांपासून, कित्येक युगांपासून, कित्येक दशकांपासून हे पितृसत्ताक पद्धती आपल्याकडे आहे, पुरुष प्रधान संस्कृती आपल्याकडे आहे. पण होत आहे काय की आपल्याकडे एक वाक्प्रचार आहे, पैर की जुती पैर में. आणि बाईकडे बघण्याची आजही ती दृष्टी आहे. हे मला खूप विषादाने सांगावं लागतंय आहे. याचं प्रमाण वेगळं द्यायची गरज नाहीये मला. अलीकडे ज्या गोष्टी घडल्या आपण बघतो आहोत की आपण तंत्रज्ञानाच्या बाबतीत खूप समृद्ध झालो आहोत. परंतु आजही जर हैदराबादेत प्रियांका रेड्डी सारखी डॉक्टर पापडासारखी भाजली जाते, जाळली जाते अत्याचार करून, बलात्कार करून. हाथरसमध्ये एक 18 वर्षाची निरागस पोरगी बलात्कार करून तिच्या पाठीचा कणा मोडला जातो आणि तिने दाद मागू नये, आरोपींची नावं सांगू नये, त्या गुन्हेगारांची नावं सांगू नये म्हणून तिची जीभ छाटली जाते. एवढंच काय, कोपर्डीची आमची माय भगिनी तिच्यावर बलात्कार करून तिचे लचके तोडले जातात. आसिफा ऐकलंय का तुम्ही? कठुआ, काश्मीर मधल्या कठुआमध्ये
8 वर्षाची गोबऱ्या गोबऱ्या गालाची गुलबक्षी रंगाचा पंजाबी ड्रेस घातलेली ती एवढीशी गोरी पान गुटगुटीत पोरगी मला आठवते. हो, 8 वर्षाची म्हणजे काय वय आहे तिचं. तिच्यावर सलग 15 दिवस बलात्कार होतो आणि तिला कुठली तरी औषध गुंगीची पाजली जातात आणि 15 दिवसानंतर ही पोरगी गुराखी होती. ही पोरगी गुरं चारायला जायची आपली आणि तिथे तिच्यावर बलात्कार होतो एका ठिकाणी बंदिस्त करून आणि 15 दिवसानंतर तिचा बाप वेड्यासारखा 15 दिवस फिरतो, पोरगी कुठे माझी, दाद मागतो आणि ते पोलिसही दाद देत नाहीत आणि 15 दिवसानंतर ज्या जंगलामध्ये ती निघालेली असते गुरांना घेऊन त्या जंगलामध्ये तिचं शव, निळी काळी झालेली, रक्त गोठलेलं आणि भयंकर अत्याचार तिच्यावर केलेला 8 वर्षाची अशी तिथे भेटते. ही उदाहरणं एवढीच आहे का हो. निर्भया हत्याकांड जगभर गाजलं. खरं तर खूप नामुष्कीची गोष्ट आहे आपल्यासाठी भारतीय म्हणून. त्या मुलीवर ज्या पद्धतीनं अत्याचार होतो, म्हणजे आपण कुठे होतो. म्हणजे भारताला जगभरात शर्मेनं मान खाली घालावी लागते काही विकृत प्रवृत्तींमुळे. कारण भारतातल्या लोकांची मानसिकता आजही बाईकडे बघण्याची जी आहे ती मादी म्हणून बघण्याची दृष्टिकोन आहे, ती उपभोग्य वस्तू आहे हा दृष्टिकोन आहे. बरं, ही जडणघडण कशी होत जाते, चुकीची कशी होत जाते ते सांगते. आता तुम्ही मी आपण सगळे शालेय वयापासून शिकलेलो आहोत की घर, शाळा आणि समाज माणसाच्या मनावर प्रचंड प्रभाव टाकतात. इतका की त्यामुळे त्याची भूमिका आणि जे मत बनतं कळत्या वयापासून ते आयुष्यभर कायम टिकतं. बरोबर. त्याची जडणघडण करण्यात घर, शाळा, समाज, शाळा म्हटल्यावर शिक्षक येतात, यांचा प्रचंड मोठा हातखंडा असतो. पण हेच जर गणित कुठेतरी चुकत गेलं ना तर तो माणूस, तो पोरगा चुकीचा घडत जातो. आणि कसं आहे, महिला सबलीकरण म्हणजे काय, महिला सबलीकरणाची अशी व्याख्या केली जाते, साधी गोष्ट आहे, तुम्हालाही कळेल ती, की महिला विषमता आणि भेदभाव दूर करून स्त्रीच्या प्रगतीत पोषक वातावरणाची निर्मिती करणं, कायदे आणि विविध योजनातून तिला लैंगिक, आरोग्य, साधन संपत्तीवरील तिचा हक्क, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने हक्क आणि दर्जा प्रदान करणे. सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, बेसिक, ते आर्थिक परावलंबी असते. किती महिला आर्थिक स्वावलंबी आहेत आज, काय प्रमाण आहे त्याचं, खूप कमी आहे. 95 ते 96% महिला आजही 2020 ची गोष्ट मी करते आहे, त्या आर्थिक परावलंबी आहेत आणि इथून त्यांच्या शोषणाला सुरुवात होते. कारण आर्थिक परावलंबी असल्यामुळे ना त्यांना निर्णय घेण्याची मुभा आहे, ना स्वातंत्र्य आहे. बरोबर ना, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आत्मविश्वासाची कमी होत जाते. मी काहीतरी नाहीच आहे, मला अस्मिता नाही, मला अस्तित्व नाही, मी कुछ हूं, मी कुणीतरी आहे, ही भावना माणसामध्ये प्रचंड आत्मविश्वास जागृत करते. पण ते फार काही दिसत नाही महिलांमध्ये, आजही दिसत नाहीये. आणि ज्या मुठभर महिला वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं नाव कमवत आहेत त्या आदर्श आहेत या महिलांचा. त्यांच्यामधला आत्मविश्वास जागृत होतोय काही प्रमाणात. पण आपल्याला हेही नाकारून चालणार नाही की निर्णय प्रक्रिया, स्वातंत्र्य आणि आत्मविश्वास या बाबतीत महिला मागे आहेत. का मागे आहेत लक्षात घ्या. आता मी खूप छोटी छोटी आणि साधी उदाहरणं देणार आहे. मी काही मुद्दे काढून आणले कारण मला जी वेळ दिलेली आहे इथं बोलण्याची ती फार काही नाही आहे. 1 तासामध्ये मला धावता आढावा या गोष्टींचा सगळ्यांचा घ्यायचा आहे. तर आपण आयुष्याच्या अशा टप्प्यावर आलेलो असतो की तिथे भूमिका आणि मत आपलं ठाम झालेलं असतं. का? कारण आपल्या भूतकाळामध्ये आपल्या घर, शाळा, समाज याच्या माध्यमातून जी काही जडणघडण झालेली असते त्यामुळे आपली भूमिका, मतं अशी फिक्स झालेली असतात निश्चित. आयुष्याच्या या टप्प्यावरती बदलणं महाकठीण काम आहे पण अशक्य नाहीये. तर आपल्याला काय करावं लागेल? आज अर्ध आभाळ स्त्रीनं व्यापलंय असं भाषणांमध्ये म्हणणारी लोक मी खूप ऐकली आहे. लेखांमध्ये ही वाक्य वापरणारी माणसं पाहिलेली आहेत, लेखक पाहिलेले आहेत. तिच्याशिवाय जग अपूर्ण आहे वगैरे. पण असं कुणालाच वाटत नाही की महिला सबलीकरणाची कृतीशील सुरुवात माझ्यापासून व्हावी असं मानणारे पुरुष घरातले इतर सदस्य असायला पाहिजेत ना. म्हणजे तावातावाने आवेशाने भाषण करणारी लोक असतात वेगवेगळ्या स्टेजवर की सावित्री जन्माला आली पाहिजे,
पण माझ्या घरी नको. कुठे? शेजारच्या घरात. जिजाऊ जन्माला आली पाहिजे, क्रांती झाली पाहिजे. कुठं? मागच्या आळीत. माझ्याकडे नको. म्हणजे तुम्ही फक्त बोलायलाच आहात का? उक्ती आणि कृती यात एक वाक्यता असायला नको का? तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे आपली टेंडन्सी अशी असते ना, आपली वृत्ती अशी असते, तर हे महत्तम भाग दिसतो बरं का. बहुसंख्य लोकांची ही वृत्ती दिसते की ये बदलेगा, ओ बदलेगा और फिर देश बदलेगा. बरोबर का? किती सोपं गणित आहे माणसांचं. स्वतःच्या सोयीनं आणि चवडीनं. माणूस जेवढा हुशार आहे तेवढा धूर्त माणूस, धूर्त प्राणी आहे बरं का. माणूस धूर्त आणि लबाड प्राणी आहे. तर तो म्हणतो की ये बदलेगा, वो बदलेगा और फिर देश बदलेगा. हे कळायला पाहिजे आपल्याला की हम बदलेंगे तो देश बदलेगा. मग हम मध्ये कोण कोण येतं? हम मध्ये तुम्ही, आम्ही, शेजारचा, मागचा, पुढचा, सगळे आजूबाजूचे लोक येतात आणि आपण हे विसरायला नको की आपणही त्याच्यात येतो. आपण भारतीय, मी नेहमी म्हणते की आपण भारतीय सल्ले देण्यात खूप पटाईत आहे. फुकटचा सल्ला. कुणी मागितला नाही तरी सल्ला देणार. परंतु आपण अंतर्मुख किती होतो, आपल्या आत डोकावून किती पाहतो ते पाहिलं पाहिजे. म्हणजे आता तर इतकं तंत्रज्ञानाचं युग, डिजिटल युग आलेलं आहे. त्यात काही अडलं, काही अडचण आली, काही प्रश्न आला, नवीन गोष्ट समजून घ्यायची आहे की गुगलवर सर्च करतो आपण लगोलग. पण आपल्या आत सर्च करायचं राहून जातं. मी कोण आहे, मी काय आहे, मी काय करतो, मी काय केलं पाहिजे. आपण स्वतः डोकावून बघणं विसरून जातो, सर्च करणं विसरून जातो आणि आपण गुगलवर सर्च करत राहतो. हे महत्वाचं आहे बरं. या कोरोनाच्या लॉकडाऊन मध्ये बऱ्याच लोकांना अंतर्मुख केलं. म्हणजे जी फरफट आपण आजूबाजूला पाहत होतो, रणरणत्या उन्हामध्ये जे वेगळ्या प्रदेशातले जे कर्मचारी, असंघटित कामगार इथे आले होते महाराष्ट्रात, ते पायपीट करत चाललेले आहेत. एका पहिलीकरांची बाळंतपण होतं रस्त्यातच. ती बाळाला जन्म देते आणि 1.5 तासात 2 तासात त्या बाळाला काळजा शिकवताळून पुन्हा चालायला लागते रस्त्याने. आणि ती किती चालते, त्यानंतर बाळाला नुकतं जन्म दिलेली ती ओली बाळंतीण ती 160 किलोमीटर चालते आणि घर गाठते. किंवा गोरखपूरच्या स्टेशनवर तुम्ही पाहिलं असेल, एक आई भूकमरीने गतप्राण झाली आहे, मरून पडली आहे. आणि तिचं 1 ते 1.5 वर्षाचं पोरगं तिच्या अंगावर जी चादर आहे ना, त्या चादरीशी खेळत राहतो. त्याला माहित नाही मरण काय, माहित नाहीये त्याला, फक्त आई माहिती आहे, आई पाहिजे. पण तो तिच्या अंगावरची जी चादर आहे ना, त्या चादरीशी खेळत राहतो. तो व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हा अंगावर काठा आला आणि विषण्ण व्हायला झालं. किती भयंकर परिस्थिती आहे आजूबाजूला. किंवा जालन्याला रेल्वे रुळावर तुम्ही पाहिलं असेल की त्या रात्रीचा तिथून पोलीस बंदोबस्त सगळीकडे असल्यामुळे चोर वाटेने आणि कोणत्या तरी आडमार्गाने आपल्या गावी पोहोचण्याचा प्रयत्न करणारे बरेच मजूर रेल्वे लाईनवर त्या चालले होते, रेल्वे लाईनने चालले होते. आणि तिथे कुठली तरी ट्रेन येते आणि त्यात त्यांच्या शरीराच्या चिंधड्या उडतात. त्यांच्या शरीराचे कोणतेच भाग सापडत नाही, परंतु त्यांच्या जवळ त्यांनी त्या भाकरी खरपूस भाजून आपल्या बरोबर घेतल्या होत्या त्या टिकाव्या म्हणून निघताना. त्या भाकरी अशा त्या रेल्वे रुळावर विखुरल्या गेल्या. माणूस हयातभर ज्या भाकरीसाठी वणवण भटकतो, घर गाव जवळ करायला ज्या मार्गाने तो चालला होता. आणि हा प्रश्न खूप मोठा आहे. या गोष्टींकडे नव्याने पाहिला या कोरोनाच्या काळामध्ये आम्ही शिकलो, कारण आमच्या संवेदना तर हरवल्यात ना, संवेदना बोथट झाल्यात. पर दुःख शीतल, आम्हाला कुणाचं काही वाटत नाही. म्हणूनच आजही परिघाबाहेरील आणि वंचित जीवांवर अत्याचार होतात, अन्याय होतात आणि सगळं काही सुरळीत आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आणि ही प्रकरणं दडपली जातात. खरं तर इथं माणसं पण फार शॉर्ट टर्म मेमरी झाली आहे लोकांची. घटना घडते, हळहळ व्यक्त करतात, निषेध व्यक्त करतात आणि मग लगेच शो मस्ट गो ऑन. पण त्याच्यावर असे काही
उपाय ठोस असं काही करता येत आहे का आपल्याला, हे बघितलं पाहिजे. तर कोणत्याही या चांगल्या गोष्टीची सुरुवात आपल्याला स्वतःपासून करता येते का, हे आपण प्राधान्यक्रमाने पाहायला पाहिजे. आणि मला वाटतं आपण प्राध्यापक आणि शिक्षक म्हणून आपली खूप मोठी जबाबदारी आहे आणि तेवढी क्षमता आपल्याकडे असते. कारण आपण एका वर्गात शिकवतो तेव्हा त्या वर्गामध्ये आता प्रथम वर्ष कला या जरी वर्गाचा एफ-वायच्या वर्गाचा आपण विचार केला तरी आपल्या समोर 200-150 मुलं बसलेली असतात, अधिकही असतील. तर आपल्या भावना आणि भूमिका शिक्षक म्हणून आपण विद्यार्थ्यांपुढे ठेवल्या पाहिजे. संदर्भ, प्रमाण या गोष्टी ठेवल्या पाहिजे. आणि मुलांना ना विचार प्रवृत्त आपल्याला करता आलं पाहिजे. त्यासाठी शिक्षकांनी सजग राहणं खूप गरजेचं आहे. घर, शाळा, समाज हाच माणसांना घडवतो, मुलाला घडवतो. दुसरी कुठली माध्यम आहे? आता तंत्रज्ञान यायला लागलं आहे, तंत्रज्ञान यायला लागले, पण त्यातून तो किती वाहवत जाईल किती नाही. पुन्हा कळत्या वयामध्ये जे संस्कार त्याच्यावर या तिन्ही माध्यमातून झालेले ते खूप निर्णायक आहे, महत्वाचे आहे. बरं असं होतं, मुलं लहान असतात तेव्हा ज्या पद्धतीची वागणूक त्यांना घरामध्ये दिली जाते ती त्यांच्या मनावर चिरकाल टिकते. म्हणजे वडील ज्या पद्धतीनं आईशी वागतायत, ओरडतायत, भांडतायत, प्रसंगी कधी तिला मारतायत, कुठलं व्यसन करतायत, किंवा मोठा भाऊ ज्या पद्धतीने आईशी बोलतोय, बहिणीशी बोलतोय, आणि हे मुलं निरीक्षण करतात, लहान मुलं निरीक्षण करतात आणि नकळत त्यांच्या मनावर बिंबतं की अरे हा बाईशी असं बोलायचं असतं. हे चुकीचे प्रभाव, हे चुकीचे शिक्के, हे चुकीचे ठसे या मुलांच्या मनावर निर्माण होत जातात. साधी गोष्ट आहे बघा, आता मी जेव्हा अंतर्मुख होते आणि या गोष्टींचा विचार करते तेव्हा माझ्या लक्षात येतं की आपण मुलांसमोर कोणते शब्द वापरतो बघा. एखादं मूल रडायला लागलं ना, एखादी गोष्ट हवी म्हणून रडायला लागलं किंवा आणखी कोणत्या गोष्टीमुळे रडायला लागलं की त्याला काय म्हणतात घरचे? घरचे म्हणतात त्याला की मुलीसारखं काय मुळमुळ रडतोस ते. मग त्याच्या डोक्यात नकळत ही संकल्पना फिट होत जाते की मुळमुळ रडणे हे मुलींचं वैशिष्ट्य आहे, मुली रडतात, पुरुष रडत नाही. आपण त्यातली संवेदनशीलता ना इथं काढून घेतो थोडी 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 थोडी. किती चुकीचं आहे ना. मुलाला म्हणतो त्याला आवडते, त्याला नेलं आपण दुकानात नेलंय कपडे घ्यायला आणि त्याला गुलाबी रंगाचा शर्ट आवडला, लहान आहे तो. त्याला पुन्हा घरातलं कोणीतरी म्हणतं हे काय घेतोय, गर्लिश वाटतं, गर्लिश. हे गुलाबी आहे ना, आकाशी गुलाबी नको घेऊस, काय वाटतं हे मुलींचे रंग आहेत. अरे बापरे, मग त्या मुलाला कळत जातं हा हे गुलाबी वगैरे रंग आहेत ना मुलींचे. मुली घरात मोठ्याने बोलल्या, हसल्या की नकळत म्हटलं जातं. आता मी ज्या वातावरणात घडले वाढले त्यावेळी माझ्याही कानावर हे शब्द पडले गेले आहेत. आता 5 बहिणींचं मोठं कुटुंब होतं आणि आईवडिलांना फार जबाबदारीने आणि दक्ष राहावं लागतं, जबाबदारीने वागावं लागतं. मोठ्याने बोललं हसलं की घरचे म्हणतात काय हे काय बापासारखी मोठ्याने हसते, तू काय माणूस आहेस का, तू काय पुरुष आहेस का, तू काय मुलगा आहेस का, नीट चालावं, हा नीट बोलावं, हळू बोलावं बाईच्या जातीनं. या गोष्टी नकळत्या वयामध्ये बिंबवल्या जातात. आता मुलांना आपण बोटाला धरून जत्रेत यात्रेत नेतो. आता त्या जत्रा यात्रा किती भरतात माहिती नाही, पण जिथे आहेत अस्तित्वात तिथं आपण मुलांना बोट पकडून जत्रेत यात्रेत नेतात आई वडील. आणि तिथे गेल्यानंतर आपण काही खेळणी घेऊन देतो मुलांना. तर मुलांना खेळणी घेऊन देतो तेव्हा मुलीला कोणत्या खेळणी घेऊन देतो आपण? मुलीला कोणती खेळणी घेऊन देतो? आता कुणीतरी बोला, माईक अनम्यूट करून. तुम्हीही तुमच्या मुलांना देत असाल. मी ग्रामीण भागातल्या महाविद्यालयात शिकवते. इथे एक यात्रा भरते, तिथे मी नेते आणि तिथे मी ते निरीक्षण केलंय. इथे कोणीतरी बोललं तरी चालेल पार्टिसिपंट पैकी की मुलांना आणि मुलींना आपण यात्रेत किंवा जत्रेत नेतो एखाद्या, नकळत त्यांच्या मनावर कसा तू पुरुष आहेस किंवा तू स्त्री आहेस हे कसं बिंबवतो आपण त्या गोष्टीतून. मुलींना कोणती खेळणी घेऊन देतो, मुलांना कोणती खेळणी घेऊन देतो? बोलणार आहे का कोणी? हा, मुलीला आपण खेळ भांडी आणि डॉल देतो. बरोबर. मुलांसाठी आपण बंदूक किंवा काहीतरी साहित्य, मोटरसायकल, मोटर बाईक किंवा कार अशी साधनं देतो. अगदी अगदी हेच मला म्हणायचं होतं. धन्यवाद सर. मुलींना आपण वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी, साप, टिकल्या
त्याच्यानंतर भातुकलीचा खेळ घेऊन देतो, छोटी छोटी भांडी असतात त्याच्यात, बाकुली घेऊन देतो. चुकूनही ती मुलगी म्हणत नाही आणि ते आई वडील म्हणत नाही की तू हे घे, जेसीबी घे, ती जीप घे, ती बंदूक घे, हा मोबाईल घे. म्हणजे बघा ना, नकळत्या वयातही त्या मुलीला हे कुठून आलं, हे त्या कुटुंबात नकळत तिच्या मनावर बिंबले आहे की मी मुलगी आहे म्हणजे माझं क्षेत्र हे एवढंच आहे, माझी मर्यादा ही एवढीच आहे, मला यांच्याशीच खेळायचंय. लहानपणी ती भातुकलीचा खेळ खेळते, मोठं होणे आयुष्यभर ती भांडेकुंडेच खेळत बसते. ते खरे खरे असतात म्हणा. तर मुलांना मात्र जे खेळ घेऊन दिले जातात ना ते हे असतात सरांनी सांगितलं त्याप्रमाणे, बंदूक, जेसीबी. किती नकळत आपण आपल्या मुलांवर हा संस्कार करतो. हो, किती नकळत आपण हे अंतर्मुख झालं पाहिजे. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ह्या महिला सबलीकरण का करावं लागतंय आजही याची बीज या गोष्टींमध्ये आहे की आपण काय करतो आणि आपण काय केलं पाहिजे. मुलींना मुभा आणि नसते फार, स्वातंत्र्य नसतं फार. माझ्याकडे खूप छान मेसेज आहे, मी तुम्हाला वाचून दाखवते, इंग्लिशमध्ये आहे तो मेसेज असा आहे. आपण साधारण असं म्हणतो त्या मुलीवर रेप झाल्यानंतर की तिच्यावर रेप झालाय, परंतु आपण असं म्हणत नाही की त्याने रेप केलाय. बरं का, इतकी साधी गोष्ट आहे. हा, तो असा आहे, शी वॉज रेप्ड असं म्हटलं जातं, पण असं म्हटलं पाहिजे खरं तर ही रेप हर. आता सध्या जे आहे ना ते असं म्हणतात की प्रोटेक्ट युअर डॉटर, पण असं म्हणत नाही एज्युकेट युअर सन. त्याला शिकवा ना बायकांशी कसं वागलं पाहिजे, मुलींशी कसं वागलं पाहिजे. शी वॉज रेप, ही रेप हर, प्रोटेक्ट युअर डॉटर, एज्युकेट युअर सन, आस्क युअर डॉटर टू कम होम अर्ली, इट्स नॉट सेफ. त्याऐवजी असं म्हटलं पाहिजे खरं तर, असं वागलं पाहिजे की आस्क युअर सन टू कम होम अर्ली, इट विल बी सेफ देन. 7च्या आत घरात या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या सगळ्या बाईवर लादलेल्या आहेत. ठीक आहे ना, रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरणं बरोबर नाही, चांगलं नाहीये, पण मुलं जर वेळेवर घरात आली ना तर ती कितीही उशिरापर्यंत फिरली ना तर ती सेफ असेल. ती साधी गोष्ट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहे इथल्या पुरुषसत्ताक पद्धतीतून आलेल्या आहे. पुरुष वाईट नाही, वृत्ती वाईट असते. व्यक्ती वाईट नसते, परिस्थिती वाईट असते. ह्या साध्या गोष्टी आहेत. इथे 2 लिंगांमध्ये हा वाद नाहीच आहे. बरं, मला गंमत अशी वाटते आणखी, म्हणजे ते खरं वाईट आहे की आपण महिला सबलीकरणावर बोलतो, स्त्री आणि पुरुष वृत्ती म्हणूया किंवा स्त्री पुरुष लिंगभेद, लिंगभाव याच्या विरोधात संघर्ष होत राहतो. वेगवेगळ्या गोष्टींवर संघर्ष होत राहतो, मतं मांडली जातात, खंडन मंडन होतं. पण आपण कधीतरी तिसऱ्या लिंगाचा विचार करतो का? कधीच नाही. आपला संघर्ष चाललाय अनादिकालापासून. तिसऱ्या लिंगाच्या पुढे काय वाढून ठेवलंय, तृतीय पंथी ज्यांना म्हणतात, त्यांचा आपण कुठेच गणना करत नाही. त्यांच्या पुढे काय, त्यांच्या वाट्याला काय, ते झालेत का सक्षम? जे महिला सबलीकरणावर फार बोलायचे दिशा पिंकी शेखला मी ऐकलं. तुमच्या महाविद्यालयात जरूर एखाद्या व्याख्यानात तिला निमंत्रित करा. खूप आउट ऑफ बॉक्स असा विचार करणारी विचारवंत आहे. शिक्षण तसं लौकिक अर्थाने खूप नाहीये, 7वी पास वगैरे असं शिक्षण आहे, पण ज्या पद्धतीने ती फ्लुएंट इंग्लिश बोलते आणि ज्या पद्धतीने तिचा वैचारिक स्तर ती उंचावते आहे, मांडते आहे, तर एक खूप मोठं कोडं आहे. खूप हा विचार अजून इथून मागे कोणी मांडलाच नाहीये. म्हणजे आपण महिला सबलीकरणावर बोलतो, पण तिसऱ्या रंगाचा विचारही आपण केला पाहिजे. व्यक्तिमत्व विकासात हे पण महत्वाचं आहेच ना. हा, ठीक आहे, महिलांना तुम्ही स्त्री दाक्षिण्य आहे, महिलांचा आदर सन्मान करता आहे, परंतु व्यक्तिमत्व विकासात ही पण बाब येईलच ना की तिसरा लिंगही व्यक्ती आहे, मानव आहे, त्याचा विचार केला पाहिजे. दिशा एका व्याख्यानात म्हटली होती, मला आठवतं, आम्ही येवल्याला एक व्याख्यान मला ठेवली होती, तिथे ती म्हणाली होती की तुम्ही आमचा विचार कधी करणार आहात, का करणार आहात की नाही. कठीणच वाटतंय हे सगळं, कारण तुमचं स्त्री आणि पुरुष यांचेच वाद इतके आहेत समतेसाठीचे. आमचा विचार, आमचं तर बाजूलाच आहे, आमचा विचारच कोणी करत नाहीये. तर मला वाटतं व्यक्तिमत्व विकासात ही पण एक बाब आहे की आपण इथल्या प्रत्येक लिंगाचा मानव म्हणून विचार केला पाहिजे, व्यक्ती म्हणून विचार केला पाहिजे. स्त्रीचा व्यक्ती म्हणून विचार होत नाही, एक माणूस म्हणून विचार होत नाही. ती स्त्री आहे, मादी आहे, उपभोग्य वस्तू आहे, हेच होत आहे.
ती चूल आणि मूल या चौकटीतली आहे. हा, आता कुठे ती बाहेर पडू लागली आहे हे खरं आहे, पण बाहेरही ती किती सेफ आहे. म्हणजे मी म्हणते ना, नाममात्र आपण म्हणत असतो की काय नाही आता कुठे काय जातीपाती राहिले आहे, लिंग भेदभाव अजिबात नाहीये, पण ते छुप आहे, ते अदृश्य आहे आणि ते दृश्य असण्यापेक्षा अधिक धोकेदायक आहे, अधिक घातक आहे. म्हणजे हे संघर्ष आपल्यातच आपले चाललेले आहेत. आपण जरा वेगळा विचार करणार आहोत आणि आपण जर भारत हा महासत्ता व्हावा असा विचार करत असू तर आपल्याला ह्या दुरुस्त्या करणं गरजेचं आहे ना आपल्या उक्तीकृतीत. ते घडत नाहीये. भारत महासत्ता कसा होईल? अरे पापडासारखी बाई आज भाजली जाते, कापली जाते, जाळली जाते या भारतामध्ये आणि भारत महासत्ता होण्याची स्वप्न पाहतोय. स्त्रीला काय स्थान आहे आज? स्त्री कुठे नाही. हे खूप शोकांतिका बरं का मोठी की आज एवढी भारत. हा, हॅलो हॅलो, कोणी जरी बोलता आहे, माईक म्यूट करता का? हा, थोड्या वेळात मी समारोपाकडे येते. असं तरी मॅडम बोलताय, जरा डिस्टर्ब करू नका. कराळे तिथं बघा जरा माईक आहे. हा, कोणाचा तरी माईक अनम्यूट झाला होता. असू दे. हा, तर फक्त डिस्टर्ब होतं इथे थोडं म्हणून असं. तर काय आहे आपल्याकडे या सगळ्या ज्या गोष्टी आहे ना त्यात आपण अजूनही गांभीर्याने पाहायला शिकलेलो नाहीये. मला पहिल्यांदा खूप जबाबदारी जाणवली जेव्हा मी छोट्या छोट्या मुलांसमोर उभी राहिले. तुम्हाला सांगायला मला आवडेल आणि अभिमान वाटेल की मी दुसरीच्या वर्गाला शिकवलंय 7 वर्ष DED आणि ती पोरं होती ना निरागस, मी तिथे शिकवायला नाही जायचे, मी तिथे शिकायला जायचे. अरे फार निरागस आहे. त्यांना ना रंगांचे अर्थ कळतात, ना नेत्यांच्या नावांचे अर्थ कळतात, ना आडनावांचे अर्थ कळतात. एवढं निरागस आपल्याला होता आलं पाहिजे, वय वाढू नये, अनुभव वाढू नये. हे खूप छान आहे, हे झालं पाहिजे. मुलांकडून शिकण्यासारखं खूप असतं. आता काय झालंय, इतकं भयावह चित्र आहे, दुहीचं आहे, विषमतेचं आहे, भेदाभेद असण्याचं आहे, लिंग भेदभाव आहे. आणि आपण प्रत्येक वेळी म्हणतो की मुलींना कराटेचं प्रशिक्षण द्या, त्यांनी मिरचीची पूड बाळगत जा, एखादं हत्यार ठेवत जा. कोणीतरी मध्येच मागणी केली की बायकांना पिस्तूल बाळगण्याचा परवाना मिळावा. हे एवढं काय? पुरुषांवर आपण काम करण्याची गरज आहे. खरं तर पुरुषांवर, मुलांवर काम करण्याची गरज आहे. त्यांना सांगू देत ना, त्यांना कळू देत. म्हणजे स्त्रियांनी स्वतःचं संरक्षण, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, संरक्षण केलंच पाहिजे. त्यांनी स्वतःच्या संरक्षणासाठी नानाबाबी करायच्या, पण त्याच्या डोक्यात काही दुरुस्ती करणार आहोत की नाही आपण? त्याच्या डोक्यात दुरुस्ती झाली तर हे एवढं तिला खूप रिस्की जीवन नाही जगावं लागणार. सातत्याने भेदरलेलं, घाबरलेलं, भीतीच्या सावटाखाली ते नाही करावं लागणार. खरं आपल्याला कळायला पाहिजे की इलाज कुठं केला पाहिजे. आजारी कोण आहे? आजारी ती नाही आहे, आजारी तो आहे. तो म्हणजे मी पुरुषाविरोधात बोलत नाही, पुन्हा एकदा क्लिअर करते, मी पुरुषी वृत्ती विरोधात बोलते आहे. म्हणजे एखाद्या घरात सासू असते आणि सासू काय करते, तिला वर्चस्ववाद, हुकुमशाही, मेरी सुनो हा जो आविर्भाव असतो ना, ती पुरुषी वृत्ती आहे, जरी ती बाई असली तरी. त्यामुळे हे क्लिअर करते आधी मी की एकांगी बोलून चालणार नाही. हा, बाई म्हणून ते प्रिव्हिलेज मी घेणार नाही किंवा चुकीचं प्रिव्हिलेज घेणार नाही. तर मी इथे सांगते की त्या वृत्तीवर काम करणं आपल्याला प्रचंड गरजेचं आहे. आणि आणखी एक सांगते, हे सगळं पुरुषी वृत्ती विरोधात आहे, पण बाईनं पण हे स्वीकारलं पाहिजे की मी गुलाम आहे, मी मानसिक गुलाम आहे. म्हणजे काही ठिकाणी तर असं आहे की नवऱ्याने मारलंच पाहिजे, त्याच्याशिवाय कसा पुरुषार्थ सिद्ध होईल, त्याने मारलंच पाहिजे, काय होतं मग नवऱ्याचा मार खाल्ला तर, असं बोलणाऱ्या पण बायका आहेत. नाही, आमच्या घरी सगळे निर्णय आमचे हेच घेतात. यात कोणता मोठेपण आहे, कोणती अभिमानाची गोष्ट आहे, गर्वाची गोष्ट आहे? अरे ते घेतात तर आपल्याला शरम वाटायला पाहिजे. म्हणजे आपण निर्णयक्षम नाही आहोत का? डोकं मेंदू आहे का? मन आहे का? या गोष्टी आहेत ना. मग नाही, मी त्यांना विचारून सांगते, इट्स ओके, त्यांना विचारून सांगते. परंतु व्यक्ती म्हणून तुम्हाला काही मत, भूमिका आहे का? आपल्या भूमिका असल्या पाहिजे, मत असलं पाहिजे. हल्ली ते आढळत नाही. आत्मविश्वास, लॅक ऑफ कॉन्फिडन्स आहे, मोठ्या प्रमाणात आहे. हा आत्मविश्वास जागृत झाला पाहिजे. आणि आपल्याकडे ना लहानपणापासून आणखी एक गोष्ट आहे, मी जसं तुम्हाला सांगितलं की जत्रेत आणि यात्रेत मुला मुलींना मिळतात तेव्हा कसा भेदभाव केला जातो आणि नकळत त्या मुलांवर ते बिंबवलं जातं. तर एक वाक्प्रचार आहे आपल्याकडे, तुला अमुक एक काम जमत नसेल ना तर बांगड्या भर. तू बांगड्या भरल्या, मी काय बांगड्या भरल्याय का? मी तुला 2 चापटी देऊ शकत नाही का?
व्हॉट इज मीन बाय बांगड्या भरणे? मी म्हणते हे काही फार अभिमानाची गोष्ट नाहीये, फार काही सन्मानाने मिरवायची गोष्ट नाहीये, ती कमीपणाची गोष्ट आहे बायांसाठी. बाया पण म्हणतात, बाया पण वापरतात हा शब्द. हा, अमुक एक गोष्ट होत नाही तर बांगड्या भर. मग बांगड्या भरणे म्हणजे इथं काय संकल्पना आहे, कोणी सांगू शकेल का? म्हणजे इथे पण काही राज्यकर्त्यांनी काही निर्णय घेतले नाही, विरोधात घेतले किंवा काही गोष्टींची अंमलबजावणी करता आली नाही, ऍक्शन घेता आली नाही की बायका बांगड्यांचा आहेर घेऊन जातात. आत्ताच मी कुठल्या तरी वाहिनीवर पाहिलं, एका बॉक्समध्ये बायका बांगड्या टाकत होत्या. हा, अमुक एक गोष्ट जमत नसेल त्या याला पदाधिकाऱ्याला तर बांगड्या भर. काय बांगड्या भरण्याचा अर्थ काय इथे घेणार आपण? म्हणजे बघा, मी पण बांगडी घातली म्हणजे बांगड्या भरलेल्या, बांगडी घातलेल्या हातामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची सक्षमता नसते, क्षमता नसते, कॅपॅसिटी नसते. साफ चूक आहे. काही वाक्प्रचार पण आपल्याला अपडेट करण्याची गरज आहे, खोडून पाडण्याची गरज आहे. मला आठवत आहे की एका वाहिनीवर एक हे सुरू होता, चर्चा सुरू होती, परिसंवाद. आणि विद्याबाळ स्त्रीमुक्तीच्या स्त्रीवादी कार्यकर्त्या, खूप मोठं नाव, विद्याताईच्या परिषदेत होत्या, त्या चर्चासत्रात होत्या. आणि तिथं कुणीतरी म्हटलं, मला वाटतं जळगावचे एक माजी मंत्री होते आणि ते त्या याच्यात बोलत होते, एक 2-3 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आणि तिथे ते म्हणत होते की तुम्ही विरोधी पक्षात आहात आणि सत्ताधाऱ्यांना असं म्हणताय, तुम्ही निवडून येऊन दाखवा ना, तुम्ही निवडणूक लढवा, नसेल जमत तर बांगड्या भरा. तो राजकीय परिसंवाद होता, पण विद्या बाळांकडे जेव्हा माईक आला, मला फार ग्रेट वाटलं. मोठ्या विद्याताईचं मोठ्याच होता, आम्हाला एवढं कर्तृत्व आहे. विद्याताईंनी ज्या वाक्याने सुरुवात केली ना, ते मला भयंकर भारी वाटलं. असं काय म्हणजे आउट ऑफ बॉक्स विचार करतात. तो जो राजकीय विषय होता महिलांच्या संबंधाने त्या परिसंवादाचा, पण विद्याताई त्यामध्ये बोलल्या. विद्याताई म्हणाल्या, बघा पहिल्यांदा आहे ना, ते त्या म्हणाले की साहेब तुम्ही हे वाक्य वापरलं ना, ते मागे घ्या. मी स्त्री आहे, अर्थात मी बांगड्या घातल्या नाहीये, पण ज्या बायका बांगड्या घालतात, बांगड्या भरतात, त्या कमकुवत आहे, कमजोर आहे, असं तुम्हाला म्हणायचं आहे ना. हा, तर ही वृत्ती बदलली पाहिजे सर. आणि मग पुढची साहेब, आणि मग पुढची भूमिका त्यांनी मांडली. मला फार भारी वाटलं की आपलं मत आणि भूमिका कसं सजग राहायला पाहिजे. आपण कुठे काय चाललं आहे त्याच्या बाबतीत प्रतिक्रिया देतानाही आपण किती सजग राहायला पाहिजे. तर मला हे पण चुकीचं वाटतं. आणि मुलांच्या पडावर हे बिंबवलं जातं, वाक्प्रचार हे बोलतात, खूप वेळा आपापसात बोलतात. ते मुळमुळ रडणे, अमुक एक रंग म्हणजे मुलींचा रंग, मुलीने उड्या मारल्या तर काय, तू काय बापे आहे का, तू काय माणूस आहे का, या पद्धतीने पण बोललं जातं. तर इतकं भयंकर आहे. जसे वेगवेगळ्या रंगांचे झेंडे आपल्या खांद्यावर आहेत, वेगवेगळे नेते आपण वाटून घेतलेले आहेत, तसं आपण लिंग भेदभावासाठी काही गोष्टी कायमच्या वाटून घेतलेल्या आहेत. मानव म्हणून आपण एकमेकांकडे बघणार आहोत का? आणि तुम्हाला सांगू का, एक मला मी अंतर्मुख होते तेव्हा मला असं वाटतं की ह्या मातीत, ह्या भूमीवर, या भारतामध्ये जेवढी काही दुही आहे, विषमता आहे, एकमेकांविषयीचा द्वेष आहे, तिरस्कार आहे, विखार आहे, त्याच्या मुळाशी फक्त आणि फक्त भेद आहेत. ते जातीचे असतील, धर्माचे असतील, रंगांचे असतील, महापुरुषांचे असतील, प्रदेशाचे असतील आणि लिंगाचे असतील, तर ते भेदच आहे. खूप नितळ आणि निकोपपणे आपण राहू शकतो, शांततामय सहजीवन जगू शकतो, संविधानातली मूल्य खऱ्या अर्थाने आपण समजून घेतली तर, रुजवली तर. ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या भयंकर आहेत. व्यक्तिमत्व विकास म्हणजे काही वेगळं नाही ना. व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय, या गोष्टी आपण सजगतेने त्याच्याबाबत विचार केला पाहिजे. व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय? आता सगळी तरुण मुलं मला युट्यूबवर ऐकत असतील तुमच्या महाविद्यालयाची, संस्थेची, तर आपण, मला असं वाटतं या टप्प्यावर आपण विचारांचं पायी झालं पाहिजे, विकाराचं नाही. कारण विकार काय होतात, विकार विकोपाला जातात, त्याचं विखारात रूपांतर होतं, विचार हरवतो. विचार निर्माण झाला पाहिजे, विचाराचं विवेकात रूपांतर झालं पाहिजे आणि विवेकाला कृतिशीलतेची जोड मिळाली पाहिजे, तर काही बदल घडेल. पुन्हा नाही तर तेच म्हणावं लागेल आपल्याला, ये बदलेगा वो बदलेगा फिर देश बदलेगा, हम बदलेंगे तो देश बदलेगा, हे कधी म्हणणार आहोत आपण? हे खूप वाईट आहे ना. तर त्याच्यानंतर तंत्रज्ञान तुम्ही सगळेजण वापरताय. व्यक्तिमत्व विकासातल्या काही महत्वाच्या काही निवडक गोष्टी मी ते सांगते की तंत्रज्ञानाचं युग आहे, डिजिटल युग आहे, परंतु त्या वापरण्याच्याही काही मर्यादा आणि पद्धती आहेत.
आपण केव्हा, कसं आणि किती वापरतोय. आपण खूप आहारी गेलो तर अनेक पद्धतीचे अडचणी, समस्या येतात बरं का, लक्षात घ्या. काही मानसिक रोग पण झालेले आहेत लोकांना, मानसिक आजारही झाले आहेत तंत्रज्ञानाचा अति वापर केल्यामुळे. महिला मुलींविषयी आपण आदराने बोललं पाहिजे. लहान मुलं घरात ऐकत असतात आणि त्यांना कळालं पाहिजे काय, की बाईला आदर दिला पाहिजे, सन्मानाने बोललं पाहिजे जसं इतरांशी आपण बोलतो, कारण ती ही मानव आहे, व्यक्ती आहे. सातत्याने तिला हिनवायचं नाही, तू बाई माणूस आहे, तुला काय कळतं ग. म्हणजे कितीतरी ठिकाणी अजूनही अशीच व्याख्या करतात संकल्पना, बाई म्हणजे बावळट, बाई म्हणजे बावळट. हो, हे असं आहे. बोलणारी बाई आजही आम्हाला आवडत नाही. बघा, चांगली बाईची व्याख्या काय आहे, बाई चांगली आहे, मुलगी चांगली आहे, जी पुढे पुढे बोलत नाही, आपलं भूमिका मत मांडत नाही, ती बाई चांगली. आणि बाई सत्य बोलायला लागली, बाई वास्तव बोलायला लागली, बाई खंडन मंडन करायला लागली, वैचारिक युक्तिवाद करायला लागली, की बाई वाईट. तुला तिचं कौतुक झालं पाहिजे ना. मला तर गप्पच वाटते या गोष्टी की तुला तिचं कौतुक झालं पाहिजे. ती विचार करते, ती वाचते, ती संदर्भ देते, प्रमाण देते, ती तिच्याविषयीच्या योजना, कायदा सांगते महिलांबाबतच्या. त्या एका कवीच्या 2 ओळी मला खूप आवडतात, रवींद्र कुंवर यांच्या 2 ओळी आहेत. त्या सांगते की औरतें बहुत अच्छी होती है. समाजाला बाई केव्हा छान वाटते, छान छान चांगली कशी बाई समाजाला आवडते. औरतें बहुत अच्छी होती है जब वो हाँ में हाँ मिलाती है. औरतें बहुत अच्छी होती है जब वो हाँ में हाँ मिलाती है. औरतें बहुत बुरी होती है जब वो सोचने लगती है, समझने लगती है और खड़ा होके बोलने लगती है. बाई खूप चांगली आहे जोपर्यंत ती बोलत नाही. ती म्हणते बाबा वाक्यम प्रमाण हो ना हो म्हणते, पण बाई उभी राहिली, बोलू लागली, वाईट आहे, चांगली नाही, अफवा पसरतात. आपल्याकडे भारतामध्ये माहिती आहे का सगळ्यात जास्त पीक कसलं येतं, गहू बाजरी ज्वारीचं नाही येतो, अफवांचं पीक. महासत्तेत अफवांचं पीक येऊन कसं चालेल. आपल्याकडे अफवांचं पीक खूप मोठं येतं. मी एकांगी बोलत नाही, बोलणार नाही, बाईनं पण बाईला साथ दिली पाहिजे, लक्षात घ्या. हे पण फार निकोप नाहीये की बाई बाईच्या बाजूला उभी राहत नाही लवकर, हे खरंय, नाही राहत. बाईनं बाईला हात दिला पाहिजे, बाईनं बाईला साथ दिली पाहिजे. कुणीतरी कळसूत्री बावल्यांसारखा आपलाच वापर आपल्याच एका भगिनीच्या विरोधात करून घेत असेल ना, आपण सजग राहायला पाहिजे, लक्षात घ्या. आपण आपलं शत्रू होऊन कसं चालेल. अरुणा शानबागचं इथे उदाहरण देईल मी तुम्हाला. 42 वर्ष कोमात होती अरुणा शानबाग, ती परिचारिका KM रुग्णालयातली. 42 वर्ष कोमात होती, 42 वर्ष एकाच ठिकाणी, एकाच काळात, एकाच परिस्थितीत स्थिरावलेली. घरच्यांनी पण तिला नाकारलं, नेलं नाही घरी. आईने नाकारलं, बहिणीने नाकारलं, कोणी नेलं नाही घरी. हॉस्पिटल प्रशासनाची जबाबदारी नव्हती, तरीही संवेदनशीलता, माणुसकी म्हणून त्यांनी काही महिने तिच्यावर उपचार केला. त्याच्यानंतर वारंवार पत्रव्यवहार केला तिच्या घरच्यांशी, तिला घेऊन जा, आम्हाला जेवढे उपचार करायचे होते तेवढे केले, ती काही पूर्ववत होणार नाही, तिची सेवा शुश्रूषा तुम्ही केली पाहिजे, आता हिला घरी घ्या. तिच्या घरचे आलेच नाही, पत्रांना उत्तर नाही. आणि जेव्हा तिची बहीण आणि आई आली तेव्हा त्यांनी सांगितलं की फार पत्रव्यवहार झाल्यावर, फार हॉस्पिटल प्रशासनाकडून आग्रह झाल्यावर, सक्ती झाल्यावर ते म्हणाले ठीक, म्हणजे 5-25 वेळा पत्रव्यवहार झाल्यावर, घरी कोणीतरी जाऊन आल्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाचं, तिची आई आणि बहीण आली आणि म्हणाले मी हिला घरी नेते, पण एका अटीवर. काय? हिचा जो पगार आहे ना तो ही हयात असेपर्यंत सुरू ठेवायचा आणि मुंबईमध्ये राहायला तिला एक स्वतःचं घर द्यायचं. तर प्रशासन हे कुठून देणार होतं? नाही दिलं प्रशासनाने, कुठून देणार होतं? कशी कुठली काही तजवीज असते का? आणि अशा वेळेला तिच्या ज्या मैत्रिणी होत्या त्या मैत्रिणी म्हणाल्या आम्ही हिला हलू देणार नाही, कुत्र्यासारखं बेवारस रस्त्यावर येऊ देणार नाही तिला, कुणी नसेल ना आम्ही आहोत तिच्या. कोण किती वर्ष सांभाळेल हो कुणाला? 42 वर्ष या सगळ्या मैत्रिणींनी तिला सांभाळलं. वॉर्ड नंबर 4 KM हॉस्पिटल, तिथे तिची सेवा शुश्रूषा केली. ती 42 वर्ष एकाच जागेवर पडलेली होती, तिला एकही जखम नव्हती, एकही बेडसोर नव्हता. इतकी व्यवस्थित तिची निगा राखली जायची. तिची रूम स्वच्छ असायची, एक टेप रेकॉर्डर ठेवलेला असायचा तिच्या खिडकीवर, तिथे खिडकीत, आणि त्यावर जुनी गाणी लागलेली असायची. रोज स्वच्छ ताजी फुलं असायची. रोज कुणी ना कुणी यायचं आणि रबर ट्यूब तिच्या नाकामध्ये घातली होती
असं ती चावू शकत नव्हती, बोलू शकत नव्हती, काहीच नाही. नुसती एका जिवंत प्रेतासारखी पडलेली असायची छताकडे एकटक पाहत. तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार झाला होता. तिच्या मेन्सेस सुरू असताना, तिची पाळी सुरू असताना तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार झाला होता आणि साखळीने तिचा गळा आवळला होता. लोखंडी साखळीने तिचा गळा आवळला होता आणि त्यामुळे प्राणवायूचा पुरवठा करणारी नस तिची चोकअप झाली आणि आयुष्यभर ती एक जिवंत मुर्दा झाली होती. तिच्या मैत्रिणींनी तिला सांभाळलं. मग का तिच्या त्या मैत्रिणी ज्या होत्या सिस्टर तिच्या बरोबरच्या, त्या रिटायर झाल्या असतील ना, पण त्या रिटायर झाल्यानंतर, निवृत्त झाल्यानंतर त्यांनी पुढच्या पिढीची जी तरुण बॅच यायची त्यांना सांगितलेलं असायचं की आपली बहीण आहे, ही आपली माय बहीण आहे, तिचा सांभाळ तुम्ही केला पाहिजे तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत. बाईला बाईनं साथ दिल्याचं, हात दिल्याचं, जगवल्याचं, तगवल्याचं हे एक मोठं उदाहरण आहे, ऐतिहासिक उदाहरण लक्षात घ्या. म्हणजे सातत्याने पुरुषी वृत्तीविरोधात बोलणं, पुरुषांविरोधात बोलणं, महिला सबलीकरण नाहीये, बायांनी पण सजग होण्याची खूप गरज आहे. हे मी कळकळीने इथं सांगेल. आपण बदलासाठी झटलं पाहिजे, बदल झालाच पाहिजे, बदलासाठीच आहे हे सगळं. आपण श्रद्धा ठेवाव्या, अंधश्रद्धा ठेवू नये. तर आपल्याला त्यातला फरक कळायला पाहिजे आणि कोणतीही कृती करताना, बोलताना आपण एकदा अंतर्मुख होऊन शांत डोक्याने विचार केला पाहिजे. हल्ली लूज टॉक होतं किंवा सहज कशावर तरी प्रतिक्रिया दिली जाते, काही इंटेन्शनही नसतं आणि समोरच्या माणसाचा गैरसमज होतो, तो दुखावला जातो आणि सुडाच्या भावनेने प्रसंगी पेटतो सुद्धा. त्यामुळे आपण बोलताना विचार केला पाहिजे असं मला वाटतं की निर्णय घेताना विचार केला पाहिजे. त्याच्यानंतर अंतर्बाह्य व्यक्तिमत्व विकास म्हणजे, मी विचारलं एकदा वर्गात एका की व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय, किंवा व्यक्तिमत्व छान आहे असं आपण केव्हा म्हणतो, पर्सनॅलिटी छान आहे आपण केव्हा म्हणतो. एक FY ची विद्यार्थी उभी राहिली आणि ती म्हणाली की मॅडम अमुक एक व्यक्तीने खूप छान कपडे घातले, त्याची हेअरस्टाईल खूप छान आहे, छान परफ्यूम मारलेला आहे आणि तो सुंदर स्वच्छ नीटनेटका दिसतोय, त्याचे घड्याळ ब्रँडेड आहे, त्याच्याकडचा मोबाईल ब्रँडेड आहे, त्याचे शूज ब्रँडेड आहे आणि त्याला आपण म्हणतो वा काय पर्सनॅलिटी आहे. म्हणजे बघा बरं का, मुलांच्या डोक्यात किती चुकीचे समज रुजलेले आहेत. आणि तो असा छान आहे बरं का, सगळं ब्रँडेड आहे, कडक इस्त्री केलेला सूट बीट घातलाय, शूज वगैरे घातलाय आणि तोंड उघडलाय आणि तोंडात मावा भरलाय, मग हे आहे ना. आणि तोंड उघडलं आणि गलिच्छ भाषा बाहेर आली. मग व्यक्तिमत्व विकास म्हणजे अंतर्बाह्य गोष्टी आहेत ना, त्याची विचार करण्याची पद्धत, तो इतरांना कसा मान सन्मान देतो, युक्ती आणि कृतीची जोड आहे का, हे नम्रता आहे का त्याच्याकडे, तो स्वावलंबी आहे का वेगवेगळ्या बाबतीत, समाजात वावरताना काय प्रतिमा आहे त्याची, तो विचार कोणत्या दिशेने करतो, कोणत्या पद्धतीने करतो, या गोष्टी पोरांपर्यंत पोहोचल्याच पाहिजे. अजून किती चुकीच्या गोष्टी. म्हणून म्हणते की शिक्षक म्हणून खूप जबाबदारी आहे आपल्याकडे, महत्वाची जबाबदारी आहे. जाता जाता एक कविता इथे वाचणार आहे. इथे मी थांबते आता. सुपेकर मॅडम एक कविता वाचते आणि थांबते. ओके, चालेल? हा, सुपेकर मॅडम एक कविता वाचते. आपलं ठरल्याप्रमाणे साधारण 1 तास वगैरे झालेला आहे. तर एक कविता मी इथे वाचते आणि मग थांबते. ही कविता आहे वैभव गुप्ता नावाच्या एक तरुणाची. म्हणजे पुरुषाने बाईविषयी असं लिहिलं म्हणजे मी सॅल्यूट करते, त्या गोष्टीला सॅल्यूट करते. बाईची वेदना इतक्या तीव्रतेने तशीच्या तशी पुरुषाला कोणीतरी बोलत आहे. शेवटच्या मी एक कविता वाचते वैभव गुप्ताची, स्त्रीच्या अनुषंगाने लिहिलेली आहे, जी अंगावर रोमांच उभे करते. मैं स्त्री हूँ, हे कवितेचे नाव आहे. मैं स्त्री हूँ, मैं नारी हूँ, मैं स्त्री हूँ, मैं नारी हूँ, मैं कली हूँ, मैं फुलवारी हूँ, मैं दर्शन हूँ, मैं दर्पण हूँ, मैं नाद हूँ, मैं गर्जन हूँ, मैं बेटी हूँ, मैं माता हूँ, मैं बलिदानों की गाथा हूँ, मैं भगवत गीता हूँ, मैं द्रौपदी हूँ, मैं सीता हूँ. पुरुषों की इस दुनिया में मुझे कैसी नियति दिखलाई, कभी जुए में हार गए, कभी अग्नि परीक्षा दिलवाई. कलयुग हो या सतयुग हो, इल्जाम मुझी पर आता है, क्यों घनी अंधेरी सड़कों पर चलने में मन घबराता है. मैं डरती हूँ, मैं मरती हूँ, जब सफर अकेले करती हूँ.
मैं डरती हूँ, मैं मरती हूँ जब सफर अकेले करती हूँ। डर का साम्राज्य बढ़ता है, कोई साया पीछा करता है। मेरी मुट्ठी बंध जाती है, मेरी मुट्ठी बंध जाती है, दिल की धड़कन बढ़ जाती है। तरल पसीना माथे पर, दिल में मेरे घबराहट है। जाने ये किसका साया है, जाने ये किसकी आहट है। अंधेरे में उन हाथों ने मुझको बाहों में बीच लिया। एक ने मुंह पर हाथ रखा और एक ने आंचल खींच लिया। नारी के सम्मान को मिलकर तार तार सा कर डाला, नारी के सम्मान को मिलकर तार तार सा कर डाला। मर्यादों के आंचल को फिर जार जार सा कर डाला। मारा है मुझको पीटा है। आठवा प्रियंका आठवा, कोपरडीची श्रद्धा आठवा, हाथरसची निरागस बालिका आठवा, सिर्फ आठवा 8 वर्षाची। मारा है मुझको पीटा है, बालों से मुझे घसीटा है, फिर मानवता की उन सारी सीमाओं को तोड़ दिया। उन घनी अंधेरी सड़कों पर मुझे तड़पता छोड़ दिया। सन्नाटे में चीख रही थी खून से लथपथ वो काया, सन्नाटे में चीख रही थी खून से लथपथ वो काया। सबने तस्वीरें खींची, कोई मदद को ना आया। कोई मदद करो, कोई मदद करो, कोई मदद करो। एक चीख चीख कर चीख भी मुझसे रूठ गई। जब होश में आई समाज की बातें सुनकर मैं तो टूट गई। परिवार की बदनामी होगी सब यही मुझे समझाते हैं, परिवार की बदनामी होगी सब यही मुझे समझाते हैं। ये नई उम्र के लड़के हैं, थोड़ा तो बहक ही जाते हैं। अरे भूल जाओ जो हुआ उसे, लोक असं म्हणतात बघा, जो अरे भूल जाओ जो हुआ उसे, ये लड़के बच ही जाएंगे। तुम लड़की हो दुनिया वाले तुम पर ही प्रश्न उठाएंगे। क्यों कोई नहीं था साथ में, क्यों कोई नहीं था साथ में, क्यों निकली अंधेरी रात में। क्या मेकअप था, क्या गहने थे, क्या छोटे कपड़े पहने थे। इन प्रश्नों के भूल भुलैया में सच्चाई कहीं खो जाती है। सब भूल जाओ कहने वालों, क्या तुम्हें शर्म नहीं आती है। कैसे भूलूं उन रातों को, कैसे भूलूं उन रातों को, मुझको छूते उन हाथों को। कैसे भूलूं उन तकलीफों को, कैसे भूलूं उन चीखों को। मेरे शरीर की चोट तो बस कुछ दिन में ही भर जाएगी, लेकिन मन की पीड़ा सारी उम्र साथ रह जाएगी। सब भूल जाओ कहने वालों याद रखो, सब भूल जाओ कहने वालों याद रखो। ये आखिरी गलती आपकी हो सकती है। रेशमा पवार मैडम प्लीज। सब भूल जाओ कहने वालों याद रखो, ये आखिरी गलती आपकी भी हो सकती है। कल सड़क पे बेसुध बहन या बेटी आपकी भी हो सकती है। और इस एहसास से बढ़कर कोई दर्द नहीं हो सकता है, और इस एहसास से बढ़कर कोई दर्द नहीं हो सकता है। जो नारी का अपमान करे वो मर्द नहीं हो सकता है। जब सजा मौत की लागू होगी सारे दोषी लड़कों पर, जब सजा मौत की लागू होगी सारे दोषी लड़कों पर, फिर कोई लड़की नहीं मिलेगी खून से लथपथ सड़कों पर। तो आओ प्रण लो मेरे साथ हो, तो आओ प्रण लो मेरे साथ और ये आवाहन करो, अपनी मर्यादाओं को समझो, नारी का सम्मान करो, नारी का सम्मान करो। इथे मला बोलवलं, इथे माझे विचार मांडण्याची संधी दिली। जाता जाता फक्त एक सांगेन की कोणत्याही महिलेवर मुलीवर अत्याचार झाला ना तर ही ती देशाची मुलगी असते, देशाची बेटी असते। त्यामुळे तिची जात शोधून तुमच्या अस्मिता सोयीने दुखावल्या जायला नको। ती महिला आहे, ती मुलगी आहे, तिच्यावर अत्याचार झालाय आणि आपण त्या विरोधात आवाज उठवला पाहिजे। हे खूप महत्वाचं आहे। आपण सोयीची आणि सवडीची भूमिका घ्यायची नाहीये। दुष्यंत कुमारांच्या जाता जाता 2 ओळी सांगते। सिर्फ हंगामा खड़ा करना ही मेरा मकसद नहीं, सिर्फ हंगामा खड़ा करना ही मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश यह है कि सूरत बदलनी चाहिए। आग तेरे सीने में ना सही मेरे सीने में सही हो कसी भी, मगर आग जलनी चाहिए, ये सूरत बदलनी चाहिए, सूरत बदलनी चाहिए। संयोजकांचे आभार, धन्यवाद।